जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहिती आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी आहे. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावाने सेवा करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो, नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. मी का भिवू? कारण मी चुकीचा नाही आहे. मला माहिती आहे, मला कोणाचीही भीती नाही. जेव्हा या ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू? कोणत्या संकटांना नेहमी असे म्हणायचे, संकट आले की पहा किती मोठे पाठीबळ मिळते. स्वामींचा अनुभव नक्की घ्या. स्वामी म्हणतात, तू फक्त आमची भक्ती कर, बाकी तुला कशाची चिंता करण्याची गरज नाही, आम्ही आहोत ना. स्वामींची सेवा करणाऱ्यांनो, कशाचे भय तुम्हाला? लवकर महाराष्ट्रातील एकमेव भक्तिमय आणि स्वामी सेवेकरांच्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासारखे लाखो स्वामी भक्त स्वामी सेवेच्या पुण्याचा लाभ घेत आहेत. तुम्ही देखील सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, तू उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र मिळव विजय. बघ तुला हे जमतं का? बाळा, स्वामी सांगतात, तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा आहे तुझी. तिथे नमस्कार केला नाही तरीही चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला हे जमतं का? स्वामी म्हणतात, तू सोवळ ओवळ मान किंवा नको मानू, हक्क तुझे ते सर्व मानलं नाही तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. तुला जमतं का? एकदा तरी बघ. तू 11 माळ जप की नको जपू, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. तुझी त्यासाठी वेळ नसेल तरी चालेल, पण आपल्या माणसांचे मन जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊ, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तीमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. तुला जमतं का हे देखील बघ. या चॅनलला सबस्क्राईब करून घे. तुला हे जमतं का ते देखील बघ. स्वामी सांगतात, नको शोधू तू मला स्वामी दरबारी, अरे मी आहे तुझ्या शेजारी. शोधून बघ तुला दिसतोय का मी? बाळा, स्वामी सांगतात, देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणून तर माणसांना हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमी गरज भासत असते. स्वामी म्हणतात, माझं तुझं छोटं मोठं आपलं परक मनातून काढून टाक, मग सगळं तुझं आहे आणि तू सर्वांचा. चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात. वाईट नशीब असणारे लोक जरा काही चांगले झाले तर देवाचे स्मरण करतात, त्यांचे आभार मानतात. स्वामी म्हणतात, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असले की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात. सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा, इतर लोकांकडून नाही. अडचणीत असाल तर सद्गुरूंचे तारतील, एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर सन्मार्ग सद्गुरूच दाखवतील. फक्त अंतर्मनाने शब्द घाला, सद्गुरूंचे नामस्मरण करा. स्वामी म्हणतात,
माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी समजून घेणे आणि जीवनात कोणतीच अडचण येणार नाही यासाठी सदैव महत्त्वाच्या गोष्टी पार करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुणी तुम्हाला मूर्खात काढलं म्हणजे तुम्ही मूर्ख झालात असे नाही, तर तुम्ही त्यांच्यावर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाचा त्यांनीच घात केला असा अर्थ होतो. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले असते. स्वामी म्हणतात, जीवन राहण्यासाठी जेवढ्या अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढी गरज जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज असते. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवितात, तर विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात. विरोधक कायम आपल्याला आयुष्यात त्या गोष्टीपासून लक्ष ठेवायला लावतात ज्यामुळे आपल्याला त्रास होईल, आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही. समाज फुकट्यात यांना तुम्हाला देऊन टाकतो. त्यांच्यावर चिडू नका, त्यांचे कायम स्वागत करा, कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर, आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही. साथ देतात तर ती फक्त आपली जोडलेली जवळची माणसे. चांगला माणूस सहन करतो आणि शांत राहतो, म्हणून वाईट माणसं मोठी होतात. तसंही चांगल्या माणसाला दुसरा चांगला माणूस येऊन मिळत नाही, ते नेहमी समांतर चालतात. म्हणून चांगले माणसं नेहमी एकटे पडतात. या उलट वाईटाला भरपूर वरदान असतं. एका वाईटाला लगेच दुसरा वाईट येऊन मिळतो, तर दुसऱ्याला तिसरा आणि तिसऱ्याला चौथा, आणि त्यांची लगेच संघटना तयार होते. ज्या माणसाच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळालं आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते मग मागलं किंवा मिळणार नाही, ते कधी मिळणार नाही. ते जंगजंग पश्चाताप केला तरीही मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीमध्ये जर तुम्ही अडथळा येत असाल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आहेत. कोणाचीही सवय लावून घेताना विचार करा. कोणाच्याही हृदयाजवळ जवळ जाताना विचार करा. उद्या ती व्यक्ती सोबत असेल नसेल काय माहिती. जी व्यक्ती जीव लावते ती व्यक्ती एक दिवस जीव घेऊन जाते. आठवणी छळतात, मन कशात लागत नाही, परत कोणाला जीव लावावा वाटत नाही. सर्वांशी हवं तेवढं बोला, पण आपली की एकटं राहा, आणि वेळ आलं की एकटं राहताही आलं पाहिजे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाच्या सोबतीची अपेक्षा कधी करायची नसते. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकावर वरणावर कोणीतरी भेटत राहील. आठवणीसोबत पुढच्या प्रवासात हसत समोर जायला वेळ लागत नसतो. सगळे म्हणतात आयुष्य एकदा मिळते, ते भरपूर जगायचं असतं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर कधी कुणाला सापडत नसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बालपणात जेव्हा आपल्याला अक्कल नसते तर तरुणपणात आपल्याला जाणीव नसते. आयुष्याच्या अर्ध्यावर आल्यावर आयुष्याची खरी किंमत कळते. म्हटलं चला सुरुवात करूया स्वतःसाठी, जरा जगून बघूया. पण कर्तव्याच्या लोढापुढे नंदी बैल हा लागला झुलू. आता संपलं सर्व, मग संपेल ते जबाबदारीचं ओझं, आणि जेव्हा उरेल ते म्हातारपण तेव्हा काहीही करता येणार नाही. दिवस असेच सरत राहतात, रुद्राकडे झुकत राहतात. बकेट लिफ्ट वाढल्यापेक्षाही इच्छा धुरत होतात. डोळ्यासमोर निरळ आकाश, हृदयामध्ये सागर कलश असते. सगळ्या चांगल्या माणसांची एकमेकांत ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादानाचं वातावरण एक प्रचंड वादळमय निनाद राहावा, यासाठी खूप आयुष्य उधळलं आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणंही साहजिक आहे म्हणा, पण आपली वास्तविकता विसरायला नको ना. नको झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही.
मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं. नंतर जे काही मिळतं त्यात समाधान हवं. शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव आणि न मिळाल्याचे दुःख करत बसला तर ते सहानुभूती देऊ करेल, साथ नाही. म्हणून वास्तवात आपण जगणं कधीही योग्य असतं. जगणं खूप सुंदर आहे. सतत स्वतःला सांगा की सतत रुसू नको. एक फूल उमगलं नाही म्हणून अख्ख्या रोप्याला तोडू नको. सगळं काही मनासारखं होत नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. आयुष्याच्या या काळात बऱ्याच वेळेला संकटे येतील तुमच्या मनात. ते संकटांचा सामना करा आणि सतत पुढे चाला. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यातून असंख्य संकटातून पार पडेल. प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटते ती नक्की शक्य होत असते. स्वतःवरती विश्वास असायला हवा. जर स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही चांगलंच होते. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवर मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनात पात्र उत्कृष्ट करायचे. अन्य भक्ती आणि अतूट अभेद श्रद्धेचे भावनेने भरलेले आपले कर्म करायचे. बाकी सर्व काही स्वामी करून घेतील. फक्त तेवढंच आपल्याला करायचं आहे. वेळ ही सर्वांची मौल्यवान मालमत्ता आहे. त्यात गुंतवणूक करा ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट परतावा मिळतो. स्वामी सांगतात, आयुष्यातून अडचणी या खूप येतील. त्या अडचणींचा सामना करायला शिका. उत्तम कर्म केल्याने व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर ती व्यक्ती आधार ही नियतीसारखंच असते. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारी माणसे वा नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या जीवनात येत आहेत असे समजा. आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरनीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांचे जिवंत करत असतात. ही अन्य भक्तीची भावना बाळगा. बघा एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मन हे सर्व काही त्रास आपल्याला वाटत नाही आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. सत्कर्म केल्याने व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधारी नियती, निसर्ग, प्रकृती देत असते. अशी माणसे संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही. व ही गोष्ट त्यांना त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळे होत असते. त्यांचे कायमच कोणा ना कोणाची मदत करायची असे सत्कर्म केलेले कधी वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्यांना केलेल्या सत्कर्माचा फळ चांगल्या रूपात मिळत असतं. स्वामी सांगतात, जेव्हा आयुष्यात तुम्ही संकटात असाल, जेव्हा वाटेल की हे आयुष्य पूर्णपणे आता संकटात आलंय, काय करावं काही सुचत नाही, तेव्हा स्वामी म्हणतात, स्वामी मागत राहीन, तुम्ही देत राहा, पण शेवटी एक वचन द्या, तुम्ही कधी सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधी नाही काढणार या डोक्यावरचा हात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. माझ्यावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला यश मिळेल. पंक्तीमध्ये मीठ काढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही. तसेच आयुष्यात काही लोक असे मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असणाऱ्या कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसणाऱ्यांना खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी महत्त्व वाटणाऱ्या लोकांना जपा, कारण आयुष्यात पंक्तीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार सुद्धा नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एक प्रार्थना करा. स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यांना खंड पडू देऊ नका.
नकळत काही चुका झाल्या असतील तर त्या चुका स्वामीराया आळ घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. हे स्वामीराया तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा. शांत होणं किंवा शांत असणं हा मनाचा मुळाचा धर्म नसते, तर कोणत्याही बाह्य उपाय क्षणिक असतो. देवाची द्वारी क्षमा क्षणभराची म्हटलं की कशासाठी? तो एक क्षण नको वाटणारं आयुष्य आणि नशिबाने सहवास लादलेल्या माणसांना सांभाळायचं सामर्थ्य देत असतो. नियती एका ठराविक कालखंडात माणसाला हवं ते सगळं देते. बँकेच्या भाषेत त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात, पण तिनं रिकव्हर करायला सुरुवात केली तर ते हिशोब झेपत नाही. तेव्हा खरं तर आपण कितीही ओव्हरड्राफ्ट काढलं तरी आपल्याला जेवढं मिळालं त्यातच समाधानी राहायला शिका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात, त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. आरोपाची रोप लावणाऱ्या शहाणे व्हावे, नाहीतर त्यांना रोपाचे वटवृक्ष होईल. ते वृक्ष सावली देतील, पण त्यांच्याबरोबर सावलीची वारूळ पण त्यांची तयार होईल. कधी काळ तुम्हाला डसतील हेही कळणार नाही. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुतेक प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात. त्यांना आवर घालण्यासाठी माणसाने व्यसन असते आणि त्यांचे सारथी तुम्ही असता. आयुष्यात एक कुरुक्षेत्र आहे, जिथे कोणतीही बाजू लढता येईल, पण तुम्ही तो रथ कसे हाकलता त्यावर तुमचे अस्तित्व सिद्ध राहते. नातेसंबंधांना गरीब श्रीमंतीच्या तागडीत लोटत असाल तर एक वेळ अशी येईल की हलकं पारडं सदैव वरचं असेल आणि जड नेहमी खाली असेल. लक्षात ठेवा, आरशातल्या प्रतिमेपेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत प्रत्यक्षात क्रिया तपासा. तुम्हाला तुमची खरी प्रतिमा दिसेल. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो की दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमची लगेच चांगलं होणार नाही, पण मात्र हे खरं आहे, किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होणार नाही. स्वामी म्हणतात, चांगले नाही झाले तर काळजी करू नको, तुझं वाईटही मी होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. आयुष्यात संकटे येतील, त्यांचा सामना करत जा. आयुष्यात कधीही हार मानू नका, सतत पुढे चालत जा. जगात सर्वात पहिला एक अशी गोष्ट आहे जे प्रत्येकाला माहिती असायला हवी. जगात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे देव. देवाने माणसांना बनवलं असं म्हणतात. मग देवांची भक्ती का करायला नाही पाहिजे? कारण ज्यांनी आपल्याला बनवलंय ते आपली साथ देखील नक्की देतील, फक्त त्यांच्यावर आपला विश्वास असायला हवा. स्वामीवरती आणि स्वामी शक्तीवरती विश्वास ठेवा. हुशार असणे आणि हुशारी असणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ज्यांना कालपत्वे, स्थलांतर आणि वस्तुपरित्वे त्वरित निर्णय घेता येतो, ती हुशारी असते आणि ती गरजेची असते. नुसता हुशार असून चालत नाही. जगातला सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा देवाने तयार केला होता. त्याला त्याचे नाव दिले होते म्हणजे प्रार्थना. तो कधीही त्याचा सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कधीही रिचार्ज करावा लागत नाही. देवाला संपर्क साधायचा असेल तर प्रार्थना करा. स्वामींनी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांना दिव्य नियोजनानुसार ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकारायची असते. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे. त्यांच्या द्वारावर जे काही शिकले जात आहे ते शिकायचे आणि संकटांना सामोरे जायचे. आपले कर्म करत राहायचे. बघा, निश्चित तुम्हाला यश मिळेल. समर्थाचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर होते. आईचे नाव राणूबाई. वडील सूर्याजीपंत आणि आई राणूबाई हे दोघेही सूर्यपासक होते. आयुष्यात तुम्हाला काय करायचंय हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात. घरातून बाहेर पडताना देवघरातील देवाला नमस्कार करून बाहेर पडा आणि घरी आल्यावर देवाचे दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्हाला घरी यायला वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जो कधीही तुम्हाला घराबाहेर पडताच येणार नाही.
असा स्वामी सांगतात. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल की सर्व संकटे माझ्याच आयुष्यात आहेत का, पण तसं नाही. काही संकटे तुमच्या आयुष्यात नक्की असतात, पण ते एवढेही नसतात की तुम्ही त्याला कंटाळाल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. जे आहेत ते संकटेही आपणे आप निघायला सुरुवात होईल. स्वतःवरती विश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून काम करायला हवं. बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात तर काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. स्वामी सांगतात, जन्माच्या वेळी आपल्याला खूप लोकांना वाटतं की आता आपण खूप मोठं होणार, पण खरे तर आपले कर्म ठरवतात की आपण काय करणार. आपल्या कर्मानुसारच आपलं सर्व काही चालत असते. स्वामी सांगतात, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं म्हणतात. ते सारं खरं आहे. नातेवाईकांचं पण तसंच असतं. समोरून आपलं व्हावं असं म्हणणारी नातलग मागून आपली कधी वाट लागेल याच्या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी वाद, तंटे, भांडण होत असतील, यांना मिटवण्यापेक्षा वाढवण्यात काम हे लोक करतात. तुमच्या प्रत्येक प्रगतीवर, यशाला कधी नजर लावायची हे यांना नाही सांगायचं असतं. आपल्या घरात काही वाईट घडलं तर सगळ्यात आधी आनंद अशाच लोकांना होतो. बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला मदतीला येतात आणि रक्ताची फक्त मजा घेतात. टोमणे मारतात, कुचड बोलतात, शिवीगाळ करतात आणि हे सगळं यांचे विशेष गुण असतात. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करत राहावी, कारण ही लोक मानसिकरित्या आजारी असतात. आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. हे आपल्याला कसं जगायचं आणि कसं राहायचं हे शिकवते. यश अपयश दोन्हीचा सामना कसा करायचा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून त्याच्यात यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकार करण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सतत पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. जीवनात आव्हानेही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि त्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. अडचणी ही जीवनाचा एक भाग आहे. त्याचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. सकारात्मक विचारांनी आपले जीवन हे नवीन ऊर्जेने निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्याला सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर सतत स्वतःला सांगा, सतत स्वतःला विकसित करत राहावे लागेल. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गातील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्न करा. लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असायला हवे. आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश हे तुम्हाला यशाच्या मार्गावरील एक शिक्षण दिसेल. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती ही तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे. आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्यांच्या माध्यमातून यशस्वी व्हा. अडथळे आणि अपयश यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरकत जा. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या. आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करू नका. प्रत्येक दिवस हा तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे.
आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आहे. आपल्या अंतरात्म्याचे आव्हान करा आणि तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हे यशाचे मूलमंत्र. जीवनात संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांची राखण करा. आयुष्यामध्ये अडचणी बऱ्याच वेळेला असतील, त्यांचा सामना करायला शिका. स्वप्ने ही तुमच्या आत्म्याची भाषा आहेत. त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा माणसाला आपल्या ध्येयाची आणि आपल्या संकल्पनाची परीक्षा आहे. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कधीही उदासीनता नका ठेवू किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजू देऊ नका. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा. सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि कधी हार मानू नका. आपल्या स्वप्नांची प्रगती हे सतत राहू द्या. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. आयुष्यात प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नाशिवाय यश अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हार मानत नाही, तर ती आहे जी कधीही पराभवाची भीती ठेवत नाही. कठोर परिश्रम, ध्येय आणि लक्ष्यावरील अखंड फोकस हे 3 यशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. यश मिळण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवे. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग हा प्रशस्त करा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साकार करा. यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तुम्ही कधी सुरुवात करता हे महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश एकदा नक्की पूर्ण ऐकून बघ. हा संदेश पूर्ण ऐकल्या मात्राने तुमच्या जीवनात मोठी आनंदाची बातमी येईल. हा संदेश न टाळता या संदेशाला पूर्ण ऐका. तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होईल. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना करा आणि पुढे जा आणि सोबत सतत स्वतःला सांगा, यश हे केवळ परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून यश आपल्याला मिळवता येतं. यश ही एक प्रवास आहे, निषक नाही. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा. असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाला आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे अधिक समजूततेने चालू ठेवा. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्यांच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश हे जीवनाचे 2 बाजू आहे. आपल्या स्वप्नांचा पिछा करताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा यशाचा मार्ग वेगळा असतो. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर करून सकारात्मकतेने ऊर्जा मिळवून पुढे जायचं आणि लोकांना आपल्या जवळ ठेवणं आवश्यक आहे. स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे फक्त प्रयत्न करणे. यश मिळण्यासाठी आपली मनाची दृढता आणि आपल्या कृतीत सततता हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी चुकत नाही, तर ती आहे जी व्यक्ती चुका मान्य करून त्यातून शिकते. आपल्या आत्मविश्वासाला कधी हरू देऊ नका. यश हे आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या संगमातून मिळतं. आयुष्यात पैशाचा मार्ग हा निरंतर नसतो. तो येत जातो, जात जातो, म्हणून त्याच्या मोहात पडू नका. प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता ठेवा. आपल्या हातात आहे. आज नवीन सुरुवात करा आणि पुढे जा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपला स्वतःवर विश्वास असायला हवा. नंतर आपल्या कार्यावर,
स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी अशा येतील ज्या तुम्हाला पूर्ण मागे खेचतील. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात तुमच्या यशाची किल्ली आहे. स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, कारण कठोर परिश्रम केल्याशिवाय काहीही नाही. या जगात शक्य आहे ती गोष्ट तुम्ही नक्की करू शकता, पण अशक्यही शक्य करण्याचा विश्वास ठेवा. स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतील. मनाप्रमाणे इच्छा तुमच्या पूर्ण होतात. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हे यशाचे मूलमंत्र आहे. आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. आपल्या यशाच्या स्वप्नावरती विश्वास ठेवा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आपल्या प्रत्येक स्वप्नाला एक वास्तविकता बनवण्याची शक्ती आपल्यात आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे. सतत अभ्यास आणि कठोर परिश्रमाने आपण कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. अपयशी झाल्यानंतरही पुन्हा प्रयत्न करणे हे खरे असते आणि पुढे जाण्यासाठी निराश न होण्यापेक्षा प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकणे हे अधिक महत्त्वाचे असते. आपल्या ध्येयाकडून पाहून अविरत काम करत राहा. यश नक्की मिळेल. आपल्या आत्मविश्वासाचा कधी त्याग करू नका. तोच तुम्हाला तुमच्या मूलाधारावर नेईल. आपल्या जीवनात प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक संकटांना, प्रत्येक अडचणींना सामोरे जाणे ही एक आपल्याला यशस्वी करण्याची पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्यांचा सदुपयोग करा आणि त्या संधीवर सतत चालत राहा. जीवन हे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकून घ्या आणि त्यासाठी प्रयत्न करा. जीवनात एक लक्षात ठेवा, जीवनाच्या पानावर स्वप्नांची सजावट आहे. हरवलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात आहे. आशेच्या उजळ्यात ध्यास तुझ्या गुंतवून ठेव. अर्थ येतील पण साथ स्वप्नांची कधी सोडू नको. आयुष्य एक कविता आहे, भावनांची शायरी आहे. कठीणाईतून मार्ग काढतात. तुझ्या मनाची कसोटी आहे. लढ, आकांक्षा ठेव, तुला स्वामी नक्की साथ देतील. स्वतःवरती विश्वास ठेव, स्वामी तुला मार्गही दाखवतील. स्वप्नांच्या पंखांना उडताना जगण्याच्या रंगमंचावर तुझ्या आत्मविश्वासाची ही खरी शक्ती आहे. जीवनात सांगाडे घेताना अनुभवाची शिदोरी आहे. यशाच्या शिखरावर जाताना तुझ्या संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील. अडचणींचा सामना करून सतत पुढे जायचं. आयुष्याच्या या वाटेवर आशा निराशा लहरी येतात, पण तुझ्या ध्येयाचे नाव घेऊन तू प्रत्येक लाटा ओलांडू शकतो. अडचणींना सामोरे जाताना मनात भीती नको. आत्मविश्वासाने प्रत्येक लढाई सर करू शकतो. संघर्षाच्या या रानात तू एक वीर योद्धा आहे. तुझ्या इच्छाशक्तीवर बाळावा फक्त विश्वास ठेव. प्रत्येक संकटात तुझी साथ मी देत आहे. अडचणींना सामोरे जाताना मनात भीती नको. तुझ्या आत्मविश्वासाने प्रत्येक लढाई एक चांगली होईल. कधी कधी जीवन एक कोडे वाटते, पण तुझ्या आत्मविश्वासाने तुला कोड्याचे उत्तर शोधता येईल. जीवन एक सुंदर प्रवास आहे, ज्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहेत आणि तुझ्या ध्येयाचे तू फक्त विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्व गोष्टी शक्य होतील. स्वामी म्हणतात, अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या या मार्गावर असाही एक तुझा साथीदार आहे. तिच्या बळावर तू प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न कर, कारण प्रत्येक अनुभवामागे एक विशेष शिकवण लपलेली आहे. आयुष्य एक चित्र आहे, ज्यात तू तुझा उजवळ टाकू शकतो. आयुष्यात जीवनाचा रंग नवा चढ उताराचा आहे. ध्येयाची साथ धरून आशेचा दीपक जळवा. स्वप्नांच्या पंखावर भरारी आहे आणि सजीव खरारी लढा. स्वामी सांगतात, अखेर लढाई स्वतःशीच आहे, इतरांशी नाही. चुका केल्या तर त्याला कंटाळताय कशाला? चुका प्रत्येक व्यक्ती करतो. आशेच्या दिवाने प्रकाशित जीवन हा प्रवास सजवीत संघर्षाच्या वाटेवर असतो. ध्येयाचा दीप जळून कठीणाईच्या रात्री उजळून प्रत्येक नवा दिवस आशेचा सूर्य.
आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते. फक्त आपल्या स्वप्नांवर विश्वास पाहिजे. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्कृष्टम कला आहे. ती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. स्वतःशी खरे राहणे जीवनात प्रत्येक मोठं यश आहे. इतरांच्या अपेक्षा स्वतःच्या संतुष्टीला महत्त्व देतात. जीवन एक अनमोल भेट आहे. त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला मौल्यवान बनवा. आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक आपले अनुभव. ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक धडे शिकवतात आणि आयुष्यात सतत पुढे ठेवतात. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु त्यांचा पिछा करणे अधिक महत्त्वाचे. आपल्या चुका ही आपल्या यशाची सीडी आहे. प्रत्येक चूक आपल्याला अधिक बुद्धिमान बनवते. सतत स्वतःला विकसित करणे हे यशाचे रहस्य आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. तो अगदी आनंदाने दृष्टिकोनाने जगा. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील. यश मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची तीव्रता आणि ध्येय यांचा समन्वय करणे आवश्यक आहे. आयुष्यात संकटे आणि आव्हाने जीवनाचे अटळ भाग आहे, परंतु त्याबद्दल मार्ग काढण्याची तुमची क्षमता ही तुमच्या यशाची खरी कसोटी आहे. आयुष्य ही एक अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची एक विशेष कलाकृती आहे, जी प्रत्येक मानवाला त्यांनी दिलेली आहे. या आयुष्यात तुम्हाला जे काही करायचं आहे ते चांगलंच करायचं आहे. आयुष्य ही एक अनंत संधीची मालिका आहे. प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात मानून चला. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. तुमच्या स्वतःवरील विश्वास तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी शक्ती देतो. सकारात्मक विचारांनी जीवनाची दिशा बदलू शकते. त्यामुळे तुमच्या विचारांना शक्ती आणि आयुष्य बदलण्यासाठी ताकद आणून द्या. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना करा. सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून तरी जिंकलेलो नाही. आता या यशाच्या रस्त्यावर तुम्हाला एकटे चालायचे आहे. अडचणी येतील भरपूर, पण त्यांचा सामना तुम्हाला करायचा आहे. असफलता ही यशाच्या मार्गावरील मोठी अडचण बनू शकते. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा की तुम्हाला अशा संकटातून साथ देईल ज्या वेळेला कोणीही साथ देणार नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला पाहिजे तशा गोष्टी होत नसतात. प्रत्येक वेळेला त्या गोष्टी तुम्हाला नेहमी मागे ओढतात. आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला आधी तशी मेहनत करावी लागेल. जीवन आहे, जीवनात मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही. स्वामी बोलतात, या आयुष्यात तुम्हाला फुकट काहीही मिळणार नाही. फक्त जर स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही मिळेल. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करण्यासाठी तयार असतो. आज संघर्ष केलेला उद्या कधी वाया जाणार नाही. ते प्रत्येक संघर्ष तुम्हाला साथ नक्की देईल. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की चमत्कार जाणवेल. आयुष्याचा प्रवास अनेकदा घडते. निर्णय जितका कठीण तितका योग्य असतो. यशस्वी होण्याआधी पहिला एक चांगला माणूस बना. उद्या पैसे आले की हेच माणसे म्हणतील, हे आयुष्यभर चांगलाच व्यक्ती आहे. पण जर पैसे आले स्वभाव चांगला नसेल तर लोक म्हणतील, हा माजला. अंधर्मयावर रात्र त्यांच्यासाठी आहे ज्यांना मेणबत्ती लावता येत नाही. आयुष्यात प्रत्येकाचे अस्तित्व आहे. सूर्यासमोर दिवा लहान वाटतो, परंतु अंधार तो खूप तेजस्वी वाटतो. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टीची कदर कळते. दिव्याची किंमत रात्री लाईन गेल्यानंतर कळते. स्वतःला मन जिंका, हे खरे यश आहे. इतर कोणाचाही विचार न करता आपल्या मनात काय आवडते आणि ती गोष्ट आपल्याला जमते का, हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यात जर स्वतःला वेळ नाही दिला तर काय केलं? प्रत्येक व्यक्ती म्हणतात, जर आयुष्यात स्वतःला वेळ दिला तरच आयुष्याचं सोनं होतं. लक्षात ठेवा, आजपासून जीवन सकारात्मक पद्धतीने जगूया. आपण ठेवलेल्या ध्येयाचा पाठलाग करूया. कधी कधी आपली परीक्षा घेतली जाते, तो कधी आपली कमतरता दर्शवण्यासाठी नाही तर आपली ताकद दर्शवण्यासाठी. असे म्हटले जाते की देव माणसाला कधीच कठीण परिस्थितीत अडकू देत नाही. त्यामुळे स्वतःला सांगा की तुम्ही नेहमी यशस्वी व्हाल. प्रत्येक संकटात तुम्हाला साथ मिळेल. आयुष्याच्या असंख्य संकटांवर एक व्यक्ती तुमची साथ देऊ शकतो, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराज. त्यांचे नामस्मरण करा. असे म्हणतात की स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. ते कधीही दिसले नाही तरी ते साथ आपली सदैव देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर आपला विश्वास हवा. जीवनात असे कोणतेही अडथळे नाही ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते. स्वप्न साकार झाली तर नेहमी आपल्याला चांगली वाटतात, पण त्यासाठी मेहनत आधी खूप घ्यावी लागते. स्वप्न काही साकार झाली
नेहमी या वर्षाने तितकेच बळ आले आणि प्रेरणा दिली हे मात्र नक्की. या वर्षात खूप काही दिले, खूप काही हिरावून बसले तर खूप काही नवीन आले. आयुष्यात बऱ्याच नवीन व्यक्ती आल्या, सोबत आयुष्यात बरेच नवीन संकटे आले. ते संकटांचा सामना करताना नवीन नवीन अनुभव आले. गौरव हा पाडण्यात नाही तर गौरव हा उठवण्यात असतो. आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की तुम्ही करू शकता त्या तुम्हाला आता करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला मेहनत करायला लागेल, मेहनत करून यशस्वी व्हावं लागेल. तुम्ही जे नुसतं ठरवलं होतं ते आता ठरवून चालणार नाही, तर आता मेहनत करावीच लागेल. जेव्हा आपल्याकडे गमवायला काही नसते तेव्हा गमवण्यासाठी तरी कमीत कमी काही बनवायचे असते. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही अशक्यही शक्य करताल. अडचणीच्या काळात स्वामींनी तुमची साथ दिली. लक्षात ठेवा, पैसा नाही तर प्रतिष्ठा आहे आणि विरोध नाही तर प्रगती होत आहे. संपत्तीचा अहंकार प्रगती संपवत असतो. यश केव्हा मिळेल यापेक्षा सुरुवात केव्हा करायची हे ठरवायला जास्त यशस्वी व्हावं लागतं. जग बोलायचं नाही तर आपल्याला जे काही करायचं ते करा. जगाला जेव्हा दिसेल तेव्हा आपणआपच ते शांत बसतील. आयुष्यात तुम्हाला काय करायचं त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याच गोष्टीसाठी प्रयत्न करा, नक्की यशस्वी व्हाल. प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. प्रत्येक संकटात स्वामींनी तुझी साथ दिली आहे. प्रत्येक अडचणीत स्वामी तुझी साथ देत आहेत. स्वामींनी काल तुझी साथ दिली होती, स्वामींनी आज तुझी साथ दिली आहे आणि स्वामी उद्याही तुझी साथ देत राहणार आहेत. स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ म्हणा, जय जय स्वामी समर्थ म्हणा. स्वामी बोलतात, तू काय करू शकतो हे तुला प्रयत्न केल्याशिवाय कसं कळणार. कधी कमी बोल आणि जास्त काम कर, तरच नेहमी आयुष्यात फायद्यात राहाल. नाहीतर जास्त बोलणं आणि कमी काम म्हणजे आयुष्यात नेहमी कंपनी घाटातच जाईल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, तुम्हाला प्रत्येक संकटात मी साथ देईल. प्रत्येक अडचणीच्या काळात तुम्हाला मी बाहेर काढेल. यशाच्या या अडचणीच्या काळात तुमची साथ देणारा मीच आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, मी सदैव तुमची साथ देत आहे. श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. प्रत्येक काळात तुझ्या सोबतीला उभा असलेला आहे स्वामी. स्वामी म्हणतात, अस्पृश्यता जगातील सर्वात प्रकारच्या गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे. परिणाम कसाही असला तरी प्रवासाचा आनंद घेताना चला, नाहीतर आपले जीवन हे अपूर्ण राहील. लक्षात ठेवा, कसे आहात तुम्ही यापेक्षा कसे राहणार आहात याला जास्त महत्त्व आहे. स्वतःवर विश्वास असला की व्यक्ती कधीही चांगलाच असतो. स्वतःवर विश्वास ठेवून काम करा, स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मेहनत केल्याशिवाय यशही नाही. जीवनात सर्व सुखासोबत तुमची ओळख होईल. जर तुमच्याकडे ध्येयासाठी पोहोचण्याची ताकद असेल तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामी म्हणतात, कृती आणि विचार याचं योग्य मिश्रण म्हणजे यशाची गुरुकिल्ली होय. ज्यांना पण आपण कार्यामुळे जग जगतो, त्यामुळे सतत पुढे जात असतो. सतत स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. कधी एकटे चालावे लागले तर घाबरू नका, कारण सिंहासन आणि शिखर यावरच यश आहे. माणूस एकट्यात हा विराजमान होत असतो. लक्षात ठेवा, जर तुम्हाला जंगलाचा राजा बनायचंय किंवा सिंहासनावर बसायचंय तर तुम्हाला एकटेच बसावे लागणार. जर तुम्हाला काही असं काम करायचंय जे अशक्य आहे तर एकटेच जावं लागणार. हे जमीनवरून उठतात, त्यांचे नाव आभाळावर उठते. आयुष्याची चिंता करू नका, प्रयत्न न करणे श्री स्वामी समर्थ म्हणतात पूर्णाच आणि सर्वात मोठा गुन्हा आहे. एकतर एखाद्या गोष्ट करणे किंवा त्यासाठी प्रयत्नही न करणे म्हणजे खूप जास्त फालतूपणा आहे. स्वतःवरती विश्वास नाही, असं काम केलं तर आयुष्यात व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक संकटांना यश देण्यासाठी स्वतःवरती मेहनत ठेवा. प्रत्येक वेळेला नवीन अडचण तुम्हाला येईल, पण त्या अडचणींचा सामना करून जर पुढे टाकाल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, अशक्य असं काही नाही, सर्व काही शक्य आहे. कल्पना कर, स्वप्न पहा, त्यांच्यावर विश्वास ठेव आणि सत्यात उतरव. निराश होऊ नको, अस्तित्व तुझे लहान नाही. तू पण जे करू शकतो त्याचा विचार कोणी केला नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेव, सर्व काही चांगलं होईल. आयुष्यातील अडचणींचा तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तर त्या अडचणींना कायम संपवण्यासाठी अडचणींकडे लक्ष देणे सोडून द्या. जेव्हा तुम्ही अडचणींना इग्नोर कराल तेव्हा अडचण तुम्हाला इग्नोर करेल.
जीवनात कठीण परिश्रमात, कठीण काळात सतत स्वतःला सांगा की हा काळ अडचणीचा आहे, लवकर निघून जाईल. प्रत्येक संकटात यश देण्यासाठी तुम्हाला अपयश मिळणेच गरजेचे नसते. प्रत्येक वेळेला तुम्हाला जे पाहिजे तेच मिळणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला असं होईल की काही गोष्टी अशा येतील की त्या आपल्याला पूर्ण खचवून टाकतील. तुमच्या पुढचा प्लॅन काय आहे हे कधीच कोणाला सांगू नका. तो गुप्त ठेवा. कारण लोक आजकाल तुम्हाला मागे ओढण्यासाठी त्यांचं कामधंदा सोडून तुमच्या मागे लागतात. कोणाच्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा आपली फिरती ओळखा. पुढचा संघर्ष हा नक्की सोपा होईल. आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुम्हाला बऱ्याच वेळेला अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना करून सतत प्रयत्न करणे हे यशस्वी होण्याचा उत्तम आणि सोपा मार्ग आहे.